नाही नाही, कालचा झालेला जो प्रकार हा दुर्दैवी प्रकार आहे. असं व्हायला नाही पाहिजे. ते आता ह्याला कारणीभूत कोण आहे ह्याचा शोध लावण्यापेक्षा आता जी मुलं मुले ज्या मुले ॲडमिट आहेत आता त्यांच्याकडे पण आमच्या प्राधिकरणाने म्हणजे महानगरपालिकेने पाहिजे तसं लक्ष द्यायला पाहिजे होतं. पण आज या ठिकाणी आल्यानंतर काही गोष्टी समजतच नव्हतं काय. मग आता आम्ही इथं आलोय, शिवराम पाटील आहेत माझ्यासोबत विद्यमान, आम्ही सर्वजण आलेलो आहोत. आधी हॉस्पिटलवाल्यांना बोललो, इचलून हॉस्पिटलला आम्ही हेच सांगितलेलं आहे की जे काय पेशंटचं जे काय असेल ते बिल ते आम्ही काल रात्री आता सर्व कल्पना आम्ही आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना आम्ही सर्व कल्पना दिलेली आहे. खासदारांची आमची चर्चा झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आता आम्ही शिवसेनेच्या वतीने जे काय हॉस्पिटलाइज जेवढी पेशंट हॉस्पिटल आहेत तेवढ्यांचा खर्च आम्ही शिवसेना उचलणार आहे. त्यांचा संपूर्ण खर्च आम्ही करणार आहोत. आणि मनीष मसे म्हणून ज्याचा दुर्दैवी अंत झाला म्हणजे या गोष्टी व्हायला नको. आज त्यांच्या कुटुंबावर मोठी शोककळा पसरलेली, त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोतच. पण आम्ही आमचे जे पक्षाच्या वतीने माननीय पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार यांच्या वतीने आम्ही सर्व नवी मुंबई पक्षाच्या वतीने एक 5 लाखाचा चेक आम्ही त्यांना त्या कुटुंबाला देत आहोत. खरं पाहिलं तर ह्या गोष्टी ह्याला कोण कारणीभूत आहे आणि काय ह्या गोष्टीचा तपास लागणं पण ह्या गोष्टी एवढंच गरजेचं आहे. शेवटी एक पडली, भविष्यकाळामध्ये अजूनही काही पडू शकते. म्हणून याची काळजी प्रशासनाने घ्यायला पाहिजे. आत्ताच काही गोष्टीला आळा त्यांनी घातला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि नव्या मुंबईमध्ये जे नवी मुंबई बोलतो आहे आपण 21व्या शतकात शहर, याचा थोडा आता तपास करायला लागेल. आता जे बोलतात आता आम्ही सर्व हे देऊ ते देऊ, टॅक्स वाढवत नाही, हे नाही करत ते नाही करत, अमुक नाही करत तमुक नाही करत. आता त्यांनी फक्त त्याचं एक आता काय बोलतात श्वेतपत्रिका काढली आहे. तशी माझी विनंती राहणार आहे महापौराला आणि त्यांच्या सर्व लोकांना की अनधिकृतची पण एक श्वेतपत्रिका काढा, म्हणजे लोकांना दिलासा भेटेल. मग असे ज्या आज आईवडिलांना किती मोठा आघात झाला असेल, एखाद्या मुलाला त्यांनी ट्युशनसाठी मुलाच्या फ्युचरसाठी त्यांनी ट्युशनसाठी त्याला ट्युशनला पाठवलं आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने दुर्दैवी त्याचा अंत होता. त्या आईवडिलांना काय वाटत असेल, ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. आणि ह्या सर्व गोष्टीला म्हणून मी महापौरांना विनंती करणार आहे आणि महापौरांच्या नेत्यांना सुद्धा मी विनंती करणार आहे की आपण श्वेतपत्रिका काढायला निघालेला आहात तर नव्या मुंबईची अनधिकृतची पण श्वेतपत्रिका काढा की भविष्य काळामध्ये प्रत्येक लोकांना त्याचा दिलासा भेटेल.